युगे 28 उभा. मग मला तुम्हाला सांगायचंय ते तटस्थ लक्षण देवानं सोडलं नाही का? सोडलं का नाही? आता उगत ते कीर्तन वाढन कशाला? उगत नामदेवरायाच्या घरी आंघोळीला आला, आंघोळीला आला, पण तटस्थ लक्षण सोडून आला का तटस्थ लक्षण धरूनच आला? नामदेवरायाला पांडुरंग केलं आणि मग आंघोळीला आला, तटस्थ लक्षण सोडलं होय? देव झाला नाम झाला देव, कोणाईचा भाव पाहावया, कोणाईचा भाव पाहावया. कोणाईचा भाव पाहावया, कोणाईचा भाव पाहावया. देव झाला नामा, नामा झाला देव, वा गोनावीचा भाव पाहावया. तटस्थ लक्षण सोडित नाही मग देवाला. त्या तटस्थ लक्षणामुळं अनंत म्हणती माझिया स्वामी ते. आणि मग भगवान सोंग करतात आणि सगळे सोंग आहेत ते कुठे आहेत? गोकुळात आहेत. धरियेले सोंगे अवघे विचारायचंय काय काय सोंग बघितल्यावर हसू येतंय देवाला. देवाचं सोंग बघितल्यावर हसू येतंय. मग ते नामदेवरायानं पहिलं सोंग सांगितलं देवाचं. कोणतं सोंग सांगितलं? नामदेवराय म्हणजे माझ्या डोळ्यानं बघितलं बुवा, म्हणजे हे रांगू लागला, रांगू लागला. नामदेवरायाला विचारलं, नामदेवराय कसा रांगू लागला? येदोळ यायच्या कॅसेटी चक्क अशा डिलीट झाल्या. मी बी त्याच्यामुळे अगोदर म्हणलं जरा कठीणच येऊ द्या, अगोदर दुःख आलेलं बरं. खालून बोल लावायचं कारणच ते हे. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. मला तुम्हाला विचारायचे, देवानं रांगणं हे हसूयासारखं आहे का रडायसारखं आहे? नसेनच कळत तर एखाद्या 80, 60, 65, 55 वर्षाच्या माणसानं इथं रांगून दाखवा. नाहीच कळाल तुम्हाला तर मला वाटतं तेवढंही नाही, 25-30 वाल्यानं फक्त इथं रांगून दाखवा. आपलं आजचं पाकिट देतो मी त्याला. फक्त काय करून दाखवा? रांगून दाखवा. घ्या, कोणाला पाकिट पाहिजे? अहो तुमचं द्या सोडून. तुम्ही रांगता का रे? रांगता का? हो का नाही म्हणा. बरं नाही म्हणजे म्हणून येडपट हो. तुम्हाला कोण काय करणार होतो? हो म्हणायचं, पाकिट देऊ लागलो ना का? मग देव आहे, ते देव आहे, पण भक्तासाठी रांगला. हो, कोणासाठी रांगला? भक्तासाठी रांगला. याला सोंग म्हणायचं. याला काय म्हणतात? लीलारूपी सोंगच आहे. महाराज अजून काय काय केलं देवानं? महाराज जेवढ्या गोपाळासाठी
ज्या ज्या गोष्टी खालच्या करता येतात तेवढ्या गोष्टी केल्या. कधी केल्या? सगळ्या गवळणी 11:30 वाजल्यामुळं यशोदा मैयाकडे येऊ लागल्या. कशाला? भगवान तू या घरी आलाय म्हणून तू शाल शिरपळ हार घालून काय करायचंय? सत्कार करण्यासाठी येऊ लागल्या? नाही, ताप टाक. गाराणे संगावया आल्या गोकुळीच्या स्त्रिया, आल्या गोकुळी, आल्या गोकुळीच्या स्त्रिया, आल्या गोकुळीच्या स्त्रिया. मग गवळणी सांगू लागल्या, काय म्हणू लागल्या? ताप टाका. परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा. मिळाली गवळणी देती यशोदे कहाणी, देती यशोदे कहाणी. घोड्या करी चक्रपाणी, वा, घोड्या करी चक्रपाणी. बाई साजने यशोदे, परवा आला आमच्या घरा, परवा आला आमच्या घरा. परवा आला आमच्या मिळवणी गवळणी देती यशोदे ग्रहाणी, देती यशोदे गारहाणी. कोडी करी चक्रपाणी, खोडी करी चक्रपाणी. बाई साजनी यशोदे, बाई साजनी यशोदे, परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा. सांगू लागल्या काय काय केलं हो. मग काय काय गवळून म्हणल्या, यशोदा माता तुझ्या कृष्णाला काहीच कळत नाही बघ. म्हणल्या काय झालं? काय नाही म्हणल्या, मी घरात काम करू लागली. म्हणजे मग माणूस दचकत आहे म्हणे का? मला तुम्हाला इमानदारीने विचारायचंय, माणूस आपल्या घरात किंवा लोकांच्या घरात जर सत्य काम करीत असेल, निर्भीड असेल, जाऊ द्या लय खोलात चालय, आपल्या घरात माणूस कोण दार बी वाजिलं नाही, एकदम उघडलं तर माणूस दचकत आहे का? दचकत आहे? नाही दचकत, पण दचकत आहे. आपल्या बी घरात दचकत आहे, हे तर मागं ठेवावं लागतंय. केव्हा दचकत आहे? काहीतरी खोटं काम करू लागल्या दचकत आहे. काहीतरी काहीतरी मग कमीत कमी गाडग्यातले पैसे का हानी ना, तेव्हा मात्र दचकल्याशिवाय. आता गाडगं राहील नाही, पण खिशे आहेतच की. कोणाचा बगल असेल, कोणाचा वरचा असेल, कोणाचा खालचा असेल, खिशातले पैसे हाणू लागल्यावर दचकल्याशिवाय राहत नाही. आणि ह्या बुवाला टाइम नाही. हे कौहाबीदार काय करतय? येणे माझे दार उघडिले, येणे माझे शिंके फोडिले. हो हो, का? कारण याचा टाइमच नाही. हो, म्हणून गवळणी तक्रारी सांगून आल्या. गवळणी काय करणार? तक्रारी सांगून आल्या. यशोदा मैया म्हणल्या, होय का एवढा काना मोठा कवाशी झाला तुमच्या एवढ्याला तक्रारी? शेवटी माय आहे. मी आस्था पतीसे दारी, मी आस्था पतीसे दारी. मुकुस धरोनी आपुल्या करी, मुकुस धरोनी आपुल्या करी. सोडिले दोघा माझारी, सोडिले दोघा
काही काही प्रमाण ऐकून घ्यायचे. हा, कारण ते वयाला शोभतात. महाराज म्हणजे तेच ते सोंग आहे. ह्या प्रमाण हे प्रमाण त्याचं काय ते सोंग आहे. म्हणून तुम्ही सोंगाला, त्या सोंगाला आपण करण्याचा काय करू नका. माणसं काय काय म्हणजे ना, काय देव आहे बुवा म्हणजे, देवाला हे सोंग करतोस काय कळावं का नाही बुवा म्हणजे. ते लोक मदन गुरुजी आता लावायचे. आता देवानं केलेल्या सोंगाला आता लावायलेत. याला एकट्याला 16,108 काय करायचं ते म्हणजे. आणि त्या जर ठुल्या असत्या तर आता त्या पोरला हिंडावं लागलं असतं का. महाराज ते तुम्ही म्हणता नवल नाही, देवाच्या जवळचे म्हणले हो. ह्या सोंगाला देवाच्या जवळचे म्हणजे नारदच म्हणले ना. नारद म्हणे देवा काय तुम्हाला काय कळतंय का. देव म्हणले कळत नाही म्हणून तर देव झालो की. हा, कळाला असतं तर देव कायला मराय झाला असतो. हा, देव होणं सोपं नाही, भक्त होणं सोपं आहे. देव कळत नाही म्हणून झालो म्हणले. काय झालं बाबा नारदा. काय नाही म्हणजे तुम्हाला 16,107 राहू द्या, एक मला द्या. बघा आता सोंग कसं आहे, सोंग कसं आहे बघा. आता का मला तुम्हाला विचारायचंय, नारद देवाच्या लक्ष्मण महाराज जवळचे का लांबचे. मोठ्यानं बोला. बरं, जवळच्या मध्ये बी प्रकार पडतात. किती. काही माणसं जवळ असतात पण डावं उजवं असते. कसं असते डावं उजवं. मग तसं आहे म्हणून सांगायला तुम्हाला. मला लोक बोलितात कवा आमचा बुवा नसल्यावर. मी डावा आहे का उजवा आहे.